हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. आणि मला खूपच आश्चर्य वाटलं की तन्वी कोलते एक स्कॉलर स्टुडंट आहे. एवढी स्कॉलर की तिने 6 मिनिटामध्ये हा टास्क पूर्ण केलेला आहे. एक सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये आणि काहीच गडबड झालेली नाहीये आणि तिने इतकं छान ते जाळं पण इतकं आरपार ती गेलेली आहे. म्हणजे चाव्यांचा टास्क तुम्हाला आठवते का, जेव्हा ती कॅप्टन होणार होती त्या कॅप्टन्सीमध्ये तिला पटकन चाव्या मिळाल्या होत्या. आठवते का तुम्हाला? की म्हणजे तिला शोधायची सुद्धा गरज लागली नाहीये, इतक्या पटकन तिने झटापट त्या चाव्या शोधल्या होत्या आणि ती कॅप्टन झाली होती. आणि आज सुद्धा तसंच तिची जी स्कॉलर जी आहे ना ती पुढे आलेली आहे. इतकी स्कॉलर स्टुडंट आहे की बिग बॉस मध्ये आलेली आहे आणि टास्क फिनाले जिंकलेली आहे. बघा, अशीच ती ट्रॉफी सुद्धा घेऊन जाणार आहे. तन्वी, काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल मला सांगा बरं. म्हणजे एवढे स्कॉलर लोक इथं असताना बाकीच्यांची काय मजाल आहे जिंकण्याची, बरोबर ना? चला तर मग पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे. म्हणजे कालचं जे होतं बिग बॉस कोर्ट, त्याच्यामध्ये अनुश्रीची एक साईड राहिली होती ज्युरीची, तर त्याच्यामध्ये दीपालीने अनुश्रीला वोट दिलेला आहे. म्हणजे बघा, या 5 जणांमध्ये तुम्ही पाहिलं तर राकेश आणि तन्वी या दोघांनी अनुश्रीला रिजेक्ट केलेला आहे. म्हणजे यांचं माइंड तुम्ही बघितलं का, की एक स्ट्रॉंग जो स्टुडंटच म्हणते मी, कारण आपला स्टुडंटचाच विषय झाला, एक स्ट्रॉंग सदस्य पुढे जायला नको. बघा, राकेशला सुद्धा अनुश्रीला पुढे जायला नको, कारण ती कॉम्पिटिटर आहे स्ट्रॉंग. तन्वीचं पण सेमच आहे. तिला फायनल मध्ये बघायचं नाहीये, तिला वृत्ती आवडत नाही तिची पाठीत खंजीर खुपसण्याची. परंतु आज तन्वीचं जे रूप समोर आलेलं ना, त्याच्यानंतर आपण बघूयात की तन्वीचं काय आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. दीपाली मला इथे प्रामाणिक वाटली, तिने अनुश्रीला सिलेक्ट केलंय. विशाल तर ऑफकोर्स तो करणारच होता. नंतर रेवाने सुद्धा प्रामाणिकपणे अनुश्रीला सिलेक्ट केलंय. जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की राखी शो जरी पुढे नेत असली तरी पण गेम जी खरी खेळतीये ती अनुश्री खेळतीये. आणि इथे आपण पाहिलं बाकीच्यांनी अनुश्रीला वोट दिलेला आहे, परंतु तन्वी आणि राकेशने तिला रिजेक्ट केलेला आहे. त्याच्यावरनं त्यांची जी संकुचित वृत्ती किंवा जे माइंड जे दिसतं ना, ते आपल्याला इथं कळतं. म्हणजे विशाल जो आहे तो दिलदार वृत्तीचा आहे. बघा, त्याने तन्वीला वोट दिलेला आहे आणि त्याने म्हणतो की जो स्ट्रॉंग प्लेअर आहे ना तो पुढे जायला पाहिजे. आणि या दोघांचं असं आहे की स्ट्रॉंग प्लेअर नको जायला पुढे, जेवढे वीक प्लेअर पुढे जातील तेवढे हे स्ट्रॉंग दिसणार आहेत, असा हा यांचा गेम आहे. तर तिकेट टू फिनाले आता जिंकलेले आहेत तन्वी, राकेश आणि अनुश्री. आता या तिघांमध्ये एक फायनल टास्क होणार आहे आणि एक जण पुढे जाणार आहे. आपल्याला माहितीच आहे तन्वी पुढे गेलेली आहे, स्कॉलर स्टुडंट आहे, जाणारच आहे बाबा. तिच्यासारखं स्कॉलर कोण आहे का या बिग बॉसच्या शो मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं दीपाली जी आहे ती अनुश्रीला विचारते की तू मला रिजेक्ट केलं, आणि अनुश्री सांगते की तू जे सगळ्यांना एकत्र ठेवण्याच्या नादामध्ये ना स्वतःला विसरली आहे. म्हणजे रेवाचा गेम तुझ्या समोर अप झालेला आहे. ती कॅप्टन झाली पण तू कॅप्टन झाली नाही. म्हणजे इतकं जीव तोडून ही अनुश्री आणि जे टोळी जे आहे ती दीपाली ताईंना इतक्या दिवस सांगत होती की तू स्वतःसाठी खेळ. टोळी जरी तू बनवली असली, टोळीमध्ये जरी तू असली तरी स्वतःला इंडिव्हिज्युअल तू दाखव. परंतु दीपाली ताईने ते तिथं मिस केलेलं आहे आणि आज त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. ज्या प्रकारे तन्वी त्यांच्याशी भांडलेली आहे त्याच्यावरनं दीपाली ताईंच्या एक तरी गोष्ट लक्षात आलेली आहे की टोळीत काटा करून त्यांनी तन्वीला पुढे नेलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं रेवा आणि तन्वी मधलं दोघींचं कम्युनिकेशन आहे, कारण दोघी पण हर्ट झालेले आहेत. बीबी कोर्टमध्ये ज्या प्रकारे यांना म्हणजे एकमेकांवरती आरोप लावले, त्याच्यामुळं तन्वी जे प्रभूबद्दल जी रेवा बोलली सिंपथी कार्ड खेळते वगैरे, त्याच्यामुळे तन्वी हर्ट झालेली आहे, रेवा सुद्धा हर्ट झालेली आहे. पण हे हर्ट होण्याचं जे आहे ना, जर यांना आधीच जर चुगल्या ज्या दाखवल्या असत्या ना एकमेकांच्या, कारण सगळेच जण एकमेकांच्या पाठीमागे बोलतायत, जर तन्वीला चुगली दाखवली असती बाकीच्या लोकांची, बाकीच्यांना तन्वीची चुगली दाखवली असती, तर आता ही हर्ट होण्याची वेळ आली नसती. बिग बॉस सुद्धा म्हणाले की जर तुम्ही टास्कच्या बाहेर जाऊन जर या गोष्टी एकमेकांना स्पष्टपणे बोलला असतात तर हा गेम वेगळा झाला असता, बरोबर ना? परंतु हे लोक ग्रुपच्या नावाखाली आज आपण पाहिलं की जबरदस्तीने इथे ग्रुपमध्ये राहिलेले आहेत फक्त पुढे जाण्यासाठी, आणि स्वतःला त्यांनी दाबून धरलेला आहे. हा दाबून ठेवण्याचा गेम नाहीये बिग बॉसचा, हा पर्सनॅलिटी ओपन करण्याचा गेम आहे जो इथं चुकलेला आहे. तर राखीला हे काटा टीम मधले सगळेजण सांगताय की आम्ही तुलाच वोट दिलेला आहे, म्हणजे बीबी कोडच्या ज्या टास्क मध्ये. म्हणजे राकेश पण सांगतोय मी तुलाच केलंय, दीपाली पण सांगते, परंतु मग राखी म्हणते की मी बाहेर गेली कशी, बरोबर ना? म्हणजे राखीला त्यांची हिंमत नाहीये सांगण्याची की मी तुला रिजेक्ट केलं, हे सांगण्याची हिंमत नाहीये, कारण राखी मग काय राडा घालणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे.
तर आजच्या एपिसोडमध्ये पोलखोल झालेली आहे काटा ग्रुपची. त्यांच्याच मेंबर्सनी ग्रुपची पोलखोल केलेली आहे. बघा, दीपाली जेव्हा तन्वीला म्हणते की सुरुवातीच्या काळामध्ये तू म्हणायची की चला आपण ताई काहीतरी करूयात, भांडण काढूयात, शोसाठी करूयात, आणि हे असं करता करता या दोघींचं जे भांडण लागलेलं आहे, तन्वी म्हणते मी असं काहीच बोललेली नाहीये, मी मुद्दामून भांडण करून पुढे जाणारी नाहीच आहे, आणि मला पब्लिकने वोटच करू नये. तर मी तोंडावर बोलते, माझ्या अंगावर म्हणजे चिखल फेकायचा नाही वगैरे, आणि मी ट्रॉफी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मी असं कधीच करणार नाही. आणि दीपाली म्हणते की जिंकायला तर आपण सगळेच आलेलो आहोत, परंतु तू असं बोलली होती. तर या दोघींच्या याच्यावरनं आपल्याला कळतं दोघींचं भरपूर वेळ भांडण चाललेलं आहे. तन्वी खूप चिडलेली आहे दीपाली ताईंवरती, आणि दीपाली ताईंना कळत नाही की ही अशी रिॲक्ट का करते जेव्हा ही स्वतःच बोललेली होती. तर इथे काटा टीमची पोलखोल झालेली आहे. बघा, आपण राखीला म्हणतो की ही ठरवून करते, असं करते, तसं करते, भांडण करते, परंतु या लोकांनी सुद्धा ठरवून काही गोष्टी केलेल्या आहेत, भांडणं केलेली आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवलेल्या आहेत. आपल्याला कुणाची चुगली त्या एकमेकांना पण दाखवलेली नाहीये, आणि आपल्या प्रेक्षकांपासून सुद्धा काही गोष्टी मला वाटतं दाखवल्या गेलेल्या नाहीयेत. आणि या लोकांनी असं ठरवून हे पुढे काटा ग्रुप का आलेला आहे, आतापर्यंत त्यांच्यातले कुणीच इविक्ट झालेलं नाहीये. काटा ग्रुप पुढे येण्याचं कारण काय आहे? कारण हे सगळं त्यांनी स्वतःला दाबून हा ग्रुप जो आहे ना तो पुढे घेऊन आलेले आहेत. आणि तन्वी रेवाला म्हणते की माझं तिचं काहीच नातं नाहीये, म्हणजे दीपाली ताईचं. मग या ग्रुपमध्ये कसं काय तुम्ही थांबला? ग्रुप तर फॉर्म केला दीपाली ताईंनी, आणि तन्वी म्हणते माझं तिच्याशी काहीच नातं नाहीये आणि मला तिच्या बऱ्याच गोष्टी पटत नव्हत्या. राकेशला पण ती सांगते की मला तिच्या गोष्टी पटत नव्हत्या, आणि ती अशी आता बोलायला लागली 13व्या आठवड्यामध्ये, पहिल्या आठवड्याचं बोलतीये. आणि राकेश तिला समजावण्याचा प्रयत्न करतोय की ही वेळ नाहीये आता भांडणं करण्याची. म्हणजे तन्वीला दीपालीशी काहीच नातं नाहीये, मग या ग्रुपमध्ये काय करतायत तुम्ही? मग त्याच्यापेक्षा तो टोळीचा ग्रुप चांगला ना, तो एकमेकांना धडक काही पण बोलतो, समोरासमोर बोलतो, असं छुपाछुपी नाही ना त्यांच्यामध्ये. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला नक्की काय वाटतं या ग्रुपबद्दल? नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा. कारण हा काटा ग्रुप जो आहे तो मुखवटा लावून पुढे आलेला आहे. प्रेक्षकांना काय गेम बघायला मिळाला असता जर हा मुखवटा नसता तर, म्हणजे हा प्रेक्षकांवर सुद्धा अन्याय आहे. कारण हा जो सीझन जो डंप झालेला आहे, पूर्णपणे पडलेला आहे, याचं कारणच हा काटा ग्रुप आहे. तर इकडे दीपाली या गोष्टीमुळे खूप हर्ट झालेली आहे. तन्वीच्या या अचानक वागण्यामुळे, अचानक तिच्यावर ओरडण्यामुळे दीपाली आता इकडे रडतीये. आणि आपण पाहिलं की अनुश्री तिच्याशी बोलायला येते, विशाल बोलायला येतोय, आणि अनुश्री सांगते की हे आमच्या टोळीमध्ये हे खूप आधीच झालेलं आहे, आधीच आम्हाला ज्या चुगल्या आहेत त्या दाखवल्या गेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे आम्ही एकमेकांशी भांडलो, बोललो, टोळीमधनं बाहेर पडलो, हे खूप आधीच झालेलं आहे आमच्यामध्ये, आणि हे तुमच्या इथं आत्ता होते. आणि सांगतोय विशाल पण सांगतोय की बाबा तू एक चांगली प्लेअर होऊ शकली असते दीपाली, परंतु तू काट्याला सांभाळण्यामध्ये आणि एक आईसारखं तू त्यांना सांभाळत बसली आणि स्वतःला हरवून बसलीस. खरंच आहे दीपाली ताई एक चांगल्या प्लेअर आपल्याला दिसल्या असत्या, परंतु काटा करत बसल्या, आणि या राकेशला आणि या तन्वीला पुढे त्यांनी आणलेलं आहे, स्वतः त्या मागे राहिलेल्या आहेत. राकेश इथं सगळी गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न करतोय की आता पेटायची गरज नव्हती आणि वगैरे वगैरे तो बोलतोय. राखीला सुद्धा सांगतोय की तू इन्स्टिगेट करू नको, त्या दोघींची मेंटल कंडिशन चांगली नाहीये. राखी म्हणते मी तुझं का ऐकू, तू काय माझा बॉयफ्रेंड आहे का, नवरा आहे का, असे राखीच्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही. राकेश तिला सांगतोय की मी सांगतोय तर थोडंसं ऐक माझं, एक शब्द बोलायचं नाही असं तिला सांगतोय, आणि राखी म्हणते चल जा तिकडे. तर असा हा काटा ग्रुप आहे. पुढे जाण्यासाठी स्वतःची पर्सनॅलिटी या लोकांनी दाबून ठेवलेली आहे. तन्वीला जे बोलायचं ती बोलत नाही, दीपालीला जे बोलायचं ते बोलत नाही, राकेश इथं गप्प बसलेला आहे. तर असा हा काटा ग्रुप. पुन्हा तन्वी येते, दीपाली ताईला मनवायला येते, आणि पुन्हा हे सगळेजण एकत्र आलेले दिसत आहेत. हे एकत्रच जाणार आहेत फायनलला, आणि फायनलला यांना 5 जणांमध्ये ट्रॉफी जी आहे ना ती विभागून दिली जाईल. जसं विभागून एखादं बक्षीस दिलं जातं ना, तसं विभागून यांना ही ट्रॉफी दिली जाईल असं मला वाटतंय. इकडे राखीचं आज वेगळंच सुरू आहे. राखी पण चिडलेली आहे, कारण तिला आउट केलेलं आहे तिकीट टू फिनाले मधनं, त्यामुळे राखी चिडलेली आहे. राखी रेवाला म्हणते की तू का नाही गेली यांच्या भांडणामध्ये, म्हणजे तन्वी आणि दीपालीच्या, तुला पण जेवढं माहिती आहे तेवढं तू बोलायला हवं होतं. आणि नंतर राखी येते तन्वीवरती. तन्वीला ती आज जी बोललेली आहे राखी की बाबा तू मगरमच्छ के आंसू आहे, तन्वी फुस झालेली आहे. परत तन्वीचं आणि आयुषचं सुद्धा ती काढते राखी की बाबा आयुष तर हिला बघत पण नव्हता वगैरे, खोटाडी आहे, असं करूनच पुढे आलेली आहे वगैरे. तन्वीला राखीने आज खूप काही गोष्टी सुनावलेल्या आहेत.
वडिलांचं नाव घेऊन सिम्पथी कार्ड खेळते वगैरे आणि इथे मग तन्वी जी आहे राखीवर चिडलेली आहे की तू क्रॉस करते लिमिट वगैरे. राकेश पण सांगतो की तू वडिलांवरती जायचं नाही वगैरे, परंतु राखी आज काहीच थांबायला तयार नाही. नंतर ती दीपालीच्या मागे लागलेली आहे की किती घाणेरडी बाई आहे, किंवा तिच्या लग्नावरती सुद्धा पर्सनल कमेंट्स तिने केलेल्या आहेत, राकेशवरती पर्सनल कमेंट्स केलेल्या आहेत. आज राखीचं जे रूप बघायला मिळालेलं आहे, ठीक आहे, ती काही गोष्टी जे बोलली त्या खऱ्या सुद्धा असू शकतात, परंतु जी बोलण्याची पद्धत होती, ज्या प्रकारे तिने इन्स्टिगेट केलेलं आहे दीपालीला, राकेशला आणि त्यांच्या रिलेशनबद्दल ती जे बोललेली आहे ते पूर्ण खरंच चुकीचं आहे. परंतु अनुश्री इकडे म्हणते की काही गोष्टी ती बोलते पण त्या खऱ्या असतात. आणि दीपालीच्या लग्नाबद्दल बोलल्यामुळं दीपाली सुद्धा इथे चिडलेली आहे आणि ती सुद्धा राखीला उलटून खूप गोष्टी बोललेल्या आहे की तू घाणेरडी आहे, किंवा तू ज्या गोष्टी आपण बोलू पण शकत नाही, अशा या गोष्टी या दोघींनी एकमेकींबद्दल बोललेल्या आहेत इथे. विशाल सुद्धा राखीला खूप थांबवण्याचा प्रयत्न करत होता की गेम मध्ये जिंकण्यासाठी ही काय करते. परंतु राखी त्याला सुद्धा म्हणते की तुझं काय ते तू बघ, तू काय काय बोलायचा वगैरे. आणि विशाल म्हणतोय की 10 वर्षाची आपली मैत्री तू कशी घालवते या गेम मध्ये ते बघतो मी. आणि विशाल सुद्धा राखीवरती चिडलेला आहे कारण ती खूप गोष्टी अशा बोलत होती की ज्या इरिलेव्हंट होत्या, या शो मध्ये आणण्यासारख्या नव्हत्या. त्यानंतर जो टास्क होता फिनालेचा, तिकीट टू फिनालेचा, तो आपण पाहिला. कोळ्यांचं एक जाळं होतं, 7 प्रश्न होते, 7 प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यायची होती. कोळ्यांचं जाळं पार करून ती उत्तरं आणायची होती आणि उत्तर चुकलं तर तिथे जे रेड जो बल्ब लागणार होता तो रेड लागणार होता. उत्तर चुकलं की पुन्हा नवीन उत्तर आणायचं होतं, बरोबर उत्तर लावायचं होतं. तर या आपण गेममध्ये पाहिलं की तन्वी जी आहे ती जिंकलेली आहे. तिने 6 मिनिटांमध्ये हा टास्क पूर्ण केलेला आहे, 6 मिनिटं 27 सेकंद. आणि अनुश्रीला वेळ लागलेली आहे 9 मिनिटं 40 सेकंद, कारण अनुश्रीची 2-3 उत्तर चुकलेली होती. तन्वी मॅडमचं एक सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. तर हा असा टास्क. आणि तिसरा जो कॉन्टिन्यूटर राकेश बापट, त्याच्याबद्दल काय बोलायचं, पूर्ण 21 मिनिटं त्याने घेतलेली आहेत. आणि नंतर खूप गोष्टी तो बोललेला आहे की त्याच्या वडिलांबद्दल, त्याचे वडील फौजी होते त्याच्याबद्दल तो बोललेला आहे. परंतु राकेश बापटने इतका वेळ घेतलेला आहे की बाबा 21 मिनिटं कुठे आणि 6 मिनिटं 9 मिनिटं कुठे. तर राकेश बापटची सुद्धा पोल इथं खोल झालेली आहे. इतके दिवस राकेश बापट या शो मध्ये आहे, इंज्युअर्ड आहे, परंतु मग त्याला या शो मध्ये का ठेवलेलं आहे. आपण याच्या मागच्या सीझन्स मध्ये खूप वेळा पाहिलेलं आहे की जर इंज्युअर्ड पर्सन असेल तर त्याला शो मधनं बाहेर काढतात, परंतु राकेश बापटला का इतक्या दिवस ठेवलेलं आहे हे खूप मोठं रहस्य आहे मला असं वाटतं. तर याच्यामध्ये तिकीट टू फिनालेमध्ये तन्वी जिंकलेली आहे कारण ती स्कॉलर आहे, खूप हुशार आहे. आउट ऑफ द मार्क तिला मिळालेला आहे, खूप कमी वेळामध्ये तिने पूर्ण केलेलं आहे आणि एक सुद्धा चुकलेलं नाहीये उत्तर तिचं. अनुश्रीचे 2-3 उत्तर चुकलेले आहे. याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या आता विनर कोण होणार आहे. खूप प्रेडिक्टेबल आहे. जसं तिकीट टू फिनाले जो माणूस जिंकू शकतो तोच माणूस पुढचा सुद्धा जिंकू शकतो. त्यामुळे पुढचा शो बघायचा का नाही, बघायला तर पाहिजे. मी तर पाहणार आहे, परंतु आपल्याला फायनलिस्ट माहिती आहेत आणि विनर सुद्धा आता मला असं वाटतं माहिती आहे. त्यामुळं बघूयात काय होतं ते. जर तुम्हाला माझे जे व्हिडिओज इंटरेस्टिंग वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.